तर ही अशी टोपी आहे. कशी दिसते मला नक्की सांगा. मी डीमार्टमध्ये गेले होते. त्याच्यानंतर मग मी डीमार्टमधून किराणा भरला आणि नंतर आम्ही घरी आलो 2-3 तासानंतर. डीमार्टमध्ये गेल्यावरती खूप वेळ लागतो कारण गर्दी खूप असते रविवारची. तर मगाशी आले मी. त्याच्यानंतर मग चहा पाणी वगैरे झाला आणि जरा वेळ बसले होते मी. डोकं फार दुखायला लागलं त्याच्यामुळे. तर आता मी काय काय किराणा आणलाय हे दाखवणार आहे मी तुम्हाला आणि मी डीमार्टमधून ह्यावेळेस कोणत्या गोष्टींना रामराम केलाय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच मी कोणत्या गोष्टी डिक्लटर केलेल्या आहेत, आणलेल्या नाही आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि का आणलेल्या नाहीत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता मी काय काय साहित्य घेऊन आले डीमार्टमधून आणि मी महिन्याचा किराणा भरते आणि प्रत्येकाचं बजेट हे वेगवेगळं असतं. तसंच माझंही बजेट खूप वेगळं आहे. तर आज तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला मग मी दाखवते मी काय काय घेऊन आले. तर चला आता मी दाखवते. मी 2 बॅग्स नेल्या होत्या. त्या 2 बॅग्समध्ये मी सगळं साहित्य आणलेलं आहे. तर दाखवते मी काय काय आणले. सगळ्यात अगोदर मी दाखवते हे भीमसेनी कापूर आहे. मी प्रत्येक वेळी हाच वापरते कारण हा कापूर चांगला असतो, ओरिजिनल आहे त्याच्यामुळे हा कापूर वापरते मी. बाय 1 गेट 1 फ्री होता म्हणून मग मी हा घेऊन आलेले आहे. खूप छान आहे हा कापूर. हे एक आणलेलं आहे आणि हे देवासाठी आणलेलं आहे. गरजेचं आहे घरामध्ये. रोज आपण डेली वापरतो, सकाळ संध्याकाळ लागतं त्याच्यामुळे. तर हे एक आणलेलं आहे. त्याच्यानंतर माझी चहाची गाळणी खराब झालेली, तर चहाची गाळणी सुद्धा मी घेऊन आलेली आहे. हे दिसत असेल तुम्हाला. चहाच्या गाळणीचं आहे ना, हे जे आतमधलं स्टील आहे ना माझं, ते अचानकच असं वरती निघून आलं आणि ते मला कापलं होतं इथं हाताला त्या दिवशी. अजून पण आहे तसंच वन. तर खूपच त्रास होत होता. भांडे वगैरे घासायला मला येत नव्हतं म्हणून मग मी एक ही चहाची गाळणी पण घेऊन आलेली आहे. जास्त काही महाग नाही बसली मला. 45 रुपयाला ही गाळणी मिळालेली आहे. 65 रुपयाची आहे पण 45ला मिळाली. तर त्या तुपाच्या वाती ह्या पण मला सारख्या लागतात त्याच्यामुळे ह्या पण तुपाच्या वाती मी घेऊन आलेल्या आहे. कसं आता सणवार आहेत, आता मार्गशीर्ष महिना पण आहे, दिवा वगैरे लावायला लागतं त्याच्यामुळे ही एक गरजेची वस्तू वाटली म्हणून मग मी घेऊन आले. त्याच्यानंतर किराणामध्ये मग मी ही आणलेली आहे हळद. तर मी हीच हळद आणते आणि मला ही हळदची टेस्ट आवडते. जसं आपण घरी बनवतो ना तशीच टेस्ट असते त्याच्यामुळे ही एक हळदीचं पॅकेट घेऊन आले मी. त्याच्यानंतर हे चाट मसाला परीसाठी, कारण तिला काही पण मी चाट वगैरे असं बनवून देते किंवा मी पण स्वतः खाते. कारण लागतं, आपण काही चाट वगैरे वेगवेगळं बनवलं तर त्याच्यामध्ये हे लागतं म्हणून हे घेऊन आले. पूर्ण घरामधलं संपलेलं म्हणून हे आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे आणलेलं आहे पोहे डेली नाश्त्यासाठी. डेलीचं नाही होत पण 2-2 दिवसाआड मी बनवते. त्याच्यानंतर हे आणलेलं आहे जिरा. जिरा जास्त लागतो मला. मोहरी तर घरचे आहेच पण जिरी नाही आहे घरचे त्याच्यामुळे मला जिरे आणावी लागते. तसं मी हे एक पॅकेट भरलं ना की मला 2-3 महिने टेन्शन नसतं. मी थोडी थोडी वापरते, जपून वापरते मी, त्याच्यामुळे मला हे जातंच. हे पण आणले मी. त्याच्यानंतर ही मीठपुडी आणली. मला सैंधव मीठ घ्यायचं होतं पण ह्यावेळेस लक्षात राहिलं नाही. मी हे पटकन उचलून टाकलं आणि हे घेऊन आले. सैंधव मीठ खरंच चांगलं असतं. तर हे एक आणलेलं आहे पॅकेट, कारण घरामध्ये ऑलरेडी थोडंसं शिल्लक आहे म्हणून एक पॅकेट मला 2 महिने 1.5 महिन्याबरोबर जातं म्हणून मग मी हे पॅकेट घेऊन येते. त्याच्यानंतर आणलेले आहेत 2 सर्फ एक्सेल साबण छोटे छोटे, कारण मी पायपुसण्या किंवा सॉक्स हे हातानेच धुते ना म्हणून मग मला हे लागतं, किंवा किचनची कपडे वगैरे असतात तर ती पण धुण्यासाठी लागतात. मशीनला नाही मी घालत ती कपडे, तर ते हातानेच धुते मी. तर हे त्याच्यासाठी आणलं. आणि ही पण निरमा पावडर आणली मी. तर ही आणत नाही मी कधी पण ही आणली ह्यावेळेस निरमा पावडर लागते. त्याच्यानंतर हे फेवरेट वाटाणा. तर हा वाटाणा आहे ना मी कोल्हापूरला महालक्ष्मीचं मंदिर आहे त्याच्या पश्चिम दरवाजालाच लागून डोसा किंवा थालीपीठ
असं मिळतं, आप्पे मिळतात ना, तर त्या थालीपीठाबरोबर मला ह्याची चटणी दिली होती. म्हणजे सुकी भाजी लाल चटणी वाटतो ना आपण, त्याच्यामध्ये वाटून दिली होती. तर ह्याची भाजी होती ती. मला एवढी आवडली होती ना, मी तेव्हापासून हे भरते. आणि मला आवडतं हे. मटकी वाटाण्यापेक्षा पण मला हे जास्त आवडतं, म्हणून हे भरलेलं आहे. कारण हे जास्त दिवस जातं. सकाळच्या वेळेला घाई गडबडीत टिफिन करायचं असेल तर रात्रीचं भिजायला घातलं किंवा सकाळी उठून अर्धा तास जरी भिजायला अगोदर घातलं तरी पण हे पटकन भिजतं आणि शिजतं पण लगेच आणि टेस्टीसुद्धा लागतं. कोल्हापूरला ज्या राहणाऱ्या आहेत, ज्या माझा व्हिडिओ बघतात, त्यांना नक्कीच माहीत असेल की थालीपीठाबरोबर ह्याची सुकी चटणी दिली जाते. खरंच खूप भारी लागते. त्याच्यानंतर तूर डाळ घरामध्ये थोडीशी शिल्लक होती, त्याच्यामुळे फक्त ह्यावेळेस हीच डाळ आणलेली आहे. बाकीच्या सगळ्या डाळी मी डिक्लटर केलेल्या आहेत. एकही डाळ घेऊन आलेली नाही आहे. मी मसूर डाळ आणलेली नाही, मूग डाळ आणलेली नाही, शिवाय उडीद डाळ आणलेली नाही आहे, हरभरा डाळ आणलेली नाही. कारण ह्या सगळ्या डाळी घरामध्ये आहेत आणि एक्स्ट्राचं सामान भरायचं म्हटलं की एक्स्ट्रा पैसे जातात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वस्तू डिक्लटर केलेल्या आहेत आणि आणलेल्या नाही आहे मी जास्त. तांदूळसुद्धा भरलेले नाही आहेत, कारण तांदूळ आम्ही आता इथून इंद्रायणी तांदूळ भरलो होते. इंद्रायणी कणी तांदूळ आणलेलं, खरंच खूप टेस्टी आहे. ते आमच्या इथं जवळच मिळतं, प्युअर इंद्रायणी तांदूळ मिळतो. जर कोणाला पाहिजे असेल तर म्हणजे कोणाला तांदूळ जर पाहिजे असेल तर मी तिथे जाऊन नक्की तुम्हाला दाखवेल की तो तांदूळ कुठे मिळतो म्हणून. तर तुम्ही जर देहूच्या आसपास राहत असाल तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. तर त्याच्यानंतर कोलगेट माउथ फ्रेशनेस, तर ही एक आणलेली आहे. थोडीशी आहे घरामध्ये शिल्लक, त्याच्यामुळे ही एक आणलेली आहे मी. आणि बाकी काय आणले, हे माझं फेसवॉश. म्हणजे हे फेसवॉश एकदा भरलं ना की मला 3-3, 4-4 महिने फेसवॉश आणण्याची गरज नसते. आपण वापरतोच किती, इतुसा वापरतो, त्याच्यामुळे जास्त काही लागत नाही. आणि मी दिवसातून 3 ते 4 वेळा जरी फेसवॉश करत असेल तरी मी एवढ्याच क्वांटिटीमध्ये वापरते. तर हा नीमचा फेसवॉश आहे, हा पण आणलेला आहे. आणि हा फेसवॉश माझा कायम हाच असतो. किंवा मग दुसरा अजून एक आहे, क्लीन अँड क्लिअरचा सुद्धा मी वापरते. खरंच खूप छान आहे तो. आणि ऑनलाईन मी मामाअर्थचे मागवले होते, ते पण खरंच खूप भारी होते. ह्यावेळेस जास्त काही घेतलेलं नाही आहे. हे फेसवॉश आणलेलं आहे, खरंच खूप छान आहे हा फेसवॉश. तर हा एक आणला आहे, डेली लागतं ना ते, त्याच्यामुळे मग मी घेऊन आले. त्याच्यानंतर आणलेला आहे गहू, कारण गहू लागतं. गहू कशामुळं, कारण डेली सकाळी मी चपाती बनवते आणि संध्याकाळच्या माझ्या बाजरीच्या भाकरी असतात. डेली बाजरीच्या भाकरी संध्याकाळी असतात आणि सकाळची टिफिनला चपाती असते. मी तर काय चपाती जास्त खात नाही, भाकरीच जास्त खाते. त्याच्यामुळे कमीच भरलेला आहे, कमी क्वांटिटीमध्येच गहू भरलेला आहे सध्या. आणि परीला पण भाकरीची सवय लागली पाहिजे, सगळ्यांना बाकीच्यांना भाकरीची सवय लागली पाहिजे, म्हणून मी ह्यावेळेस गहू कमी भरलेले आहेत. म्हणजे खूप काही गोष्टी अशा आहेत ना की मी त्या सगळ्या डिक्लटर करून टाकलेल्या आहेत. पुढे सांगणारच आहे मी अजून कोणकोणत्या गोष्टी आणलेल्या नाही आहेत, कोणत्या गोष्टींना मी रामराम केलं आहे डीमार्टमधल्या. तर गहू तर झालं आपलं. तर ही बॅग झालेली आहे खाली आता. आणि मला केसाचं बटन एक खूप आवडलं, तर हे केसाचं बटन आणलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, खूप सुंदर आहे असं. हे असे बटन्स ना आम्ही लहान होतो त्यावेळेस मिळायचे, असे मोगऱ्याच्या कळ्या कशा असतात तशा प्रकारे मिळायचं. खूप जणींना माहीत देखील असेल. आणि त्या मोगऱ्याच्या कळ्यांना ना वास असायचा, खरंच खूप सुंदर वासायचा. पण ह्याचा वास वगैरे काही येत नाही आहे, हे फक्त स्टाईलसाठी आहे. पण मला हे आवडलं म्हणून हे एक आणलेलं आहे. पिशवी ठेवते बाजूला आता. हे ह्या पिशवीमध्ये थोडंसं साहित्य आहे, तर हे पण दाखवते मी काय काय आणले ते तुम्हाला. तर मी तेल पॅकेट आणले. मला तेलाचा डब्बा घ्यायचा आहे खरं तर. थोड्या दिवसांनी जाऊन मग मी, म्हणजे अजून 7-8 दिवसांनी जाऊन तेलाचा डब्बा आणणार आहे मी. तर हे सनीचं सनफ्लावरच आहे ना, नाही, सोयाबीन आहे, सोयाबीन. तर हे सोयाबीन ऑइलचे 2 पॅकेट्स आणलेले आहेत. कधी सनफ्लावर असतं, कधी सोयाबीन असतं, जेमिनी, असं वेगवेगळ्या प्रकारचं मी घेऊन येते, असं काय नसतं. आणि सगळ्यात जास्त आवडीचं तेल म्हणजे शेंगदाणा तेल. मला शेंगदाणा तेल प्रचंड आवडतं, कारण शेंगदाणा तेल खूपच टेस्टी लागतं कोणतीही भाजी करा. नॉनव्हेजची जर तुम्ही भाजी करत असाल ना, नक्की शेंगदाणा तेल त्यामध्ये वापरा, एक नंबर भाजी होते. तर 2 आणलेले पाकिटं.
मी महिन्याचं जर बजेट तसं धरलं ना तर मी महिन्याला 5 तेल पॅकेट भरते. पण ह्यावेळेस मी फक्त 2च तेल पॅकेट भरलेले आहेत. 3 तेल पॅकेट मी डिक्लटर करून टाकलेले आहेत. राम केलाय तेलाला. कारण मी आता भाजीला इतकंसं तेल वापरते. जास्त तेल नको म्हणून. कारण दिवाळीनंतर माझं थोडंसं वेट वाढलेलं आहे आणि ते कमी करायचं आहे. मलाच कसं तरी वाटतं. कारण तब्येत झाल्यावर चांगलं नाही ना दिसत. त्याच्यामुळे मग मी आता प्रयत्न करते म्हणजे मला सवय आहे वेट लॉस करण्याची. तर ते चालू आहे सध्या. आणि 2च भरलेत मी तेलपुडे. आता एवढे 2 तेलपुडे मी महिनाभर वापरणार आहे. तुम्ही मला कंजूस म्हणला तरी सुद्धा चालेल, पण मी वापरते. त्याच्यानंतर ह्याचं लेबल काढून टाकले मी. हा एक क्लिप आणलाय मी. मला आवडला हा क्लिप. कारण केसांना लावायला लागतो. आणि काय होतं ना, जरा थोडे स्वस्तातले क्लिप घेतले ना की ते झोपताना थोडंसं जरी उशीवर ते डोकं गेलं ना की ते तुटूनच जातात. त्याच्यामुळे मग डीमार्टमधून हा एक क्लिप आणलाय मी. मला डीमार्टची क्लिप फार आवडतात. बटन क्लिप, बो असतात म्हणजे जे आपण रबर बांधतो ते रबर, म्हणजे खूप छान छान क्वालिटीचे व्हरायटीचे असतात म्हणून मी घेऊन येते. तर हे पण आणलेलं आहे. आणि हे आता बाजूला ठेवते, नाही तर तुटून परत जायचं. कोपऱ्यात ठेवते. त्याच्यानंतर काय आणले अजून, मग काय नाही, त्याचं बिल, क्लिपचं बिल तुटून पडलंय बाजूला. तर हा एक बेल्ट आणलाय परीसाठी, हा वाला. खूप सारे कलर्स आहेत ह्याच्यामध्ये आणि कोणत्याही ड्रेसवर मॅच होईल असा हा हेअर बेल्ट आहे. मी लहान होते ना त्यावेळेस मला पण खूप हौस होती. आणि आता मला मुलगी झालेली आहे त्याच्यामुळे मी तिचे खूप लाड करते. आणि तिला असे वेगवेगळे हेअर क्लिप्स किंवा हेअर बँड किंवा हे असे बेल्ट वगैरे घेऊन येते. तर मला हा खूप आवडला. तर मी लावू का? मला लावायची इच्छा झाली, मी लावून बघते कसं दिसतंय. तर हा एक बेल्ट आणलाय. तर आता हा काढून ठेवते बाजूला. आवडला का तुम्हाला नक्की सांगा. तर हा एक आणलाय मी. छान छान मिळतात लहान मुलींच्या गोष्टी तिथे, मस्त मस्त मिळतात. मला तर खूप आवडतं. तर माझे ना मी खूप म्हणजे मला वाटते मी 1.5 वर्षापूर्वी किचनचे टॉवेल घेतले होते. त्याच्यानंतर मी काय परत खरेदी केलेच नाहीत आणि ते खराब झाले होते. त्याच्यामुळे आता हे मोठ्या साईजचे किचनचे जे टॉवेल्स असतात ना, म्हणजे किचनला आपण वापरतो ना स्वयंपाक वगैरे करताना असं किचनवरती टाकायला, तर हे मोठ्या साईजचे घेऊन आलेले आहे. आणि हे किती रुपयाचं आहे? फक्त 19 रुपयाचा हा टॉवेल आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा टॉवेल आहे हा. ह्याला टॉवेल म्हणतात का नेपकिन म्हणतात? छोटा, बहुतेक नेपकिन म्हणत असतील. हा नेपकिनच, छोटा नेपकिन किचनचा. तर हा आणलेला आहे. म्हणजे हे 2 आणलेत मी. तसं मी बाकीचं किचन कट्टा किंवा स्टाईल किंवा गॅस पुसण्यासाठी मी काय करते, जी आपले खराब कपडे झाले, खराब म्हणजे खराब नसतात, कुठं परीचे टी शर्ट्स, कुठं मग असं वेगवेगळे काही कपडे असतात ना आपले, ड्रेस वगैरे खराब झाले तर ते मी काय करते, कटिंग करते आणि तेच वापरते किचनमध्ये. आणि स्वयंपाकापुरतं मग मी हे वापरते. तर असं करते मी बचत पण खूप सारी करते. आणि मी बचत कशी करते, कशा कशा बाबतीत करते, कोणत्या गोष्टीत करते, याचा व्हिडिओ हवा असेल तर तो पण व्हिडिओ मी नक्की तुम्हाला देईल. तर हे पण आणले. आणि बाकी काही नाही. मग मला ही एक टोपी आवडली, थंडीची टोपी. तुम्हाला दिसत असेल, खूप सुंदर टोपी आहे, खूप 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 सुंदर आहे. तर ही एक टोपी आणली आहे थंडीची. आमच्या इकडे खरंच खूप थंडी पडते, खूप म्हणजे मावळ भाग आहे ना त्याच्यामुळे खूपच थंडी पडते. तर ही एक टोपी आणली, मला खूप आवडले. हे पुढं असं फुल विणलेलं आहे आणि ह्याला असा छोटासा मणी आहे इथं. आणि ही अशी टोपी आहे, तुम्हाला दिसत असेल. तर ही एक टोपी आणली मी घालून दाखवू का तुम्हाला? मला खूप आवडते अशा टोप्या. मी ना परीला लहानपणी एक ग्रे कलरची टोपी घेतली होती, ती पण खरंच खूप सुंदर होती. मग ती, आमचा श्लोक छोटासा आहे, गुडूला आहे, खूप छान आहे, त्याला ते खूप छान दिसते. आता तो वापरत होती टोपी. तर आता अरे, तर ही अशी टोपी आहे. कशी दिसते मला नक्की सांगा. छान आहे ना, मस्त आहे. मला तर खूप आवडली ही टोपी. आणि कुठे जायचं यायचं म्हटलं ना तर खरंच खूप भारी वाटते.
म्हणून मग मी घेतली आणि कलर पण खूप छान मिळाला आहे मला त्याचा, म्हणून ही टोपी एक घेऊन आले. आता मी जरा वेळ ठेवते, आता व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत, आणि मला सांगा मला टोपी छान दिसते का. आणि आणि काय नाही, मग आता संपलं सगळं, बॅग खाली झाली. आणि मला एक स्लॅक्स आणलेले आहे माझ्यासाठी, शॉर्ट साईजचे, आपली नी लेंथपर्यंत आहे. कधी वर्कआउट वगैरे करायचं म्हटलं किंवा मग वन पीस वगैरे आपण वापरतो ना त्याच्या आतमध्ये घालण्यासाठी, खरंच खूप छान आहे, क्वालिटी खूप छान आहे, मस्त आहे, स्ट्रेचेबल आहे. तर ही एक आणलेली आहे. तर इतकंच आणले. बाकी काय काय गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मी डिक्लटर करून टाकल्यात. आता मी तुम्हाला सांगते मी कोणत्या गोष्टी डिक्लटर करून टाकलेल्या आहेत. डाळी तर मी सांगितलं तुम्हाला, शिवाय मी मशीनचं जे लिक्विड आहे ना ते ह्यावेळेस ते आणलेलं नाही आहे, आणि ते पण डिक्लटर केलं मी. वॉशिंग मशीन पावडर जी आहे ती घेऊन आलेली आहे मी. त्याच्यानंतर मग मी राईस जे आहे बिर्याणी राईस ते पण ह्यावेळेस आणलेला नाही आहे, कारण राईस खातच नाही, त्यामुळे ते एक डिक्लटर झालं. आणि तुम्हाला सांगते मसाले, जे आपला कोणता चिकन मसाला, मटन मसाला, बाकी अजून भरपूर सारे मसाले असतात, तर ते सगळे मसाले मी कॅन्सल केले. ते काय मसाले घेतलेच नाही. सगळ्या मसाल्यांना मी लांबूनच रामराम केला. म्हटलं नको, आपल्याला मसाला घरी बनवायचा आहे. तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढे येणारच आहे, मी मसाला कसा बनवते आमच्या पद्धतीने, कांदा लसूण मसाला. त्यामुळे ते पण एक मी घेतलं नाही. आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी अशा मी घेतलेल्या नाही आहेत. बेसन मी घरच्याच डाळीचं बेसन आहे ते मी दळून आणलं होतं, ते पण आहे. तर त्यामुळे ते एक मी कॅन्सल केलं. आणि बाकी काय नाही, डेअरी प्रोडक्ट जे असतात ते एकही मी घेऊन आलेली नाही आहे. चीज नाही, बटर नाही, अशा मी भरपूर साऱ्या गोष्टी घेऊन आलेली नाही आहे. शिवाय जे टॉयलेट बाथरूमसाठी लिक्विड लागतं ते पण मी आणलेलं नाही, कारण ते घरामध्ये ऑलरेडी शिल्लक आहे, आणि उगाच पैसा वेस्ट नको म्हणून मग मी त्या पण गोष्टींना रामराम केला. तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी आणलेल्या नाहीत. एवढाच मी किराणा भरलेला आहे ह्यावेळी डीमार्टमधून. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही टोपी पण कशी वाटली मला नक्की सांगा. आणि हा कमेंटमध्ये सांगा माझी मम्मी क्यूट दिसते का छान दिसतीये. चला, आता हे सगळं ठेवायचं आहे मला. आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते, आणि उद्या तुम्हाला व्हिडिओ येईल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम.